आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यात बघा कशी अवकाळा आली आहे. शेतकरी संकटात आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी करतोय आणि सरकारच्या वतीनं सरकारचे प्रतिनिधी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत. सत्ताधारी पक्ष भाजपचेच प्रदेशाध्यक्ष जेव्हा शेतकऱ्यांना शिवीगाळ करतात किंवा शिवराळ भाषा वापरतात तेव्हा काय म्हणायचं. त्याहीपेक्षा जे काही वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल जालन्यामध्ये केलेलं आहे ते त्याच्या कार्यकर्त्यांसमोर जरी केलं असलं तरी सुद्धा त्या वक्तव्यांवरून सरकारची मानसिकता काय आहे, सत्ताधारी पक्षाची मानसिकता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात नेमकी काय आहे याची कल्पना आलेली आहे. त्यामुळंच रावसाहेब दानवे यांची वक्तव्य ही शेतकरी विरोधी आहेत, शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या आहेत, शेतकऱ्यांचा स्वाभिमान दुखावणाऱ्या आहेत. त्यामुळं त्यांचा सर्व थरातून निषेध होतोय. महाराष्ट्र वन सुद्धा रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याचा ठामपणे निषेध करत आहे. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या चर्चेत काही महत्त्वाचे मुद्दे येणार आहेत, त्यावरती चर्चा करणार आहे. पण आधी आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, रावसाहेब दानवेंच्या शिवराळ वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचा स्वाभिमान दुखावलाय का? मुद्दा क्रमांक 2, रावसाहेब दानवेंच्या शेतकरी विरोधी वक्तव्यांमुळे विरोधकांना भाजप विरोधात आयतं कोलीत मिळालंय का? मुद्दा क्रमांक 3, रावसाहेब दानवेंच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे भाजपच्या आगामी संवाद यात्रेला खीळ बसेल का? मुद्दा क्रमांक 4, रावसाहेब दानवेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचं प्रायश्चित्त म्हणून भाजप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल का? किंवा भाजप सरकार रावसाहेब दानवेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचं प्रायश्चित्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन करेल का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आमदार प्रवक्त्या विद्याताई चव्हाण. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रवक्ते भाई जगताप. आपल्या स्टुडिओमध्ये शेतकरी स्वाभिमान संघटनेचे धडाडीचे प्रवक्ते योगेश पांडे आहेत. आपल्यासोबत भाजपचे सर्व प्रश्न, भाजपवर जे काही आरोप होत आहेत, रावसाहेब दानवेंवर जे काही आरोप होत आहेत ते स्वतःवर झेलण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन आलेले माजी आमदार भाजपचे आता काहीसे अडगळीत पडलेले पाशा पटेल आहेत. पाशा पटेल यांची ओळख मी अशी का करून दिली आहे, हे मी खूप जाणीवपूर्वक केलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती भाजपकडनं संघर्ष यात्रा, संघर्ष दिंडी काढली होती. त्यामध्ये भाजपचे सर्व नेते सहकारी झाले होते, सहभागी झाले होते. आणि आता पाशा पटेल जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो म्हटलं तरी त्यांना मांडू दिले जाईल की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळं पाशा पटेल यांची या सबंध शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन भाजपची जी भूमिका आहे त्यावर काय म्हणणं आहे हे आपण तपासून बघणार आहोत. आपल्यासोबत एक अभ्यासू पत्रकार आहेत जे आपले निरीक्षणं या एकूणच एपिसोडवरती मांडणार आहेत. आपल्यासोबत सकाळचे पत्रकार संजय मिस्किनसुद्धा आहेत. मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेमकं जालन्याच्या कार्यकर्त्यांसमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काय म्हणालेले आहेत ते पाहूया. हे विषय तुम्ही सध्या बंद करा. कोणते? तूर खरेदी, ऊस खरेदी, बाजरी खरेदी, जे झालं ते सांगा. माहिती आहे का तुम्हाला भाषण काय करायचं? ज्या मालाचे हमी भाव केंद्र सरकारनं ठरवलेले आहेत तो माल जर का बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी भावांना खरेदी केल्या जात असेल
तर सरकार बाजारात उतरतं आणि बाजारामध्ये स्थिरता राहावी म्हणून 25% माल खरेदी करतं. 25%. आतापर्यंतच्या इतिहासात मागच्या सरकारने असंच केलं, पण आपल्या सरकारने साऱ्याच्या साऱ्या तुरी घ्यायला सुरुवात केली, हे लक्षात घ्या. आणि पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर 400 रुपयापेक्षा जास्त अनुदान तुरीला दिलंय, म्हणून वाढलंय. मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये. या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणल्या जात असेल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणल्या जातं. म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली. त्याला रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे, बिलकुल काढून टाका डोक्यातून. हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग झेडपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं. आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. तू जास्त पेपर वाचतो का? वाचू नको. बोलण्याचा अर्थ असा आहे की तुरीबद्दल गैरसमज नको. 1 लाख टन आणि या 31 तारखेपर्यंत तूर खरेदी होणार आहे. याच्यापेक्षा जास्त भाव कधीच मिळाला नाही. आणि आता प्रश्न विचारू नको, बंद नको ते काढता. म्हणजे लग्नाला चालला तुम्ही मला सांगू राहिला मौतीवाला कोणी. इथं आनंदाचं वातावरण चाललंय आणि याला धाडू नका 20 तारीख म्हणून. रावसाहेब दानवे हे काही मिश्किलपणे बोललेले नाहीत. जे काही बोलले आहेत त्यावरनं त्यांची स्वतःची, त्यांच्या पक्षाची आणि सरकारची मानसिकता ही सरकार विरोधी दिसते आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ नका, आता रडायचं नाही नडायचं अशी भाषा करा, असा ते आगाऊ सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना देत आहेत. पण जो शेतकऱ्यांचा साले असा उल्लेख झालेला आहे त्यावरती आज सबंध राज्यात तीव्र अशा संताप व्यक्त झाला. शेतकऱ्यांच्या तीव्र भावना ह्या स्पष्ट झाल्या. रस्त्यावरती शेतकरी उतरले, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उतरले. त्यांनी रावसाहेब दानवेंचे पुतळे असतील, सरकारची प्रतिमा असतील, त्याची जाळपोळ केली, निदर्शनं केलेली आहेत. मी आज असेच एक शेतकरी नेते आहेत मराठवाड्यातले जे जवळून रावसाहेब दानवे यांना ओळखतात. जयाजी सूर्यवंशी यांच्यापासून चर्चेला सुरुवात करतो. जयाजी सूर्यवंशी, रावसाहेब दानवे काय म्हणाले तुम्ही ऐकलेलं आहे. 5 टर्म खासदार आहेत रावसाहेब दानवे, आमदारसुद्धा राहिलेले आहेत. 35 वर्षांचा राजकीय अनुभव आहे रावसाहेब दानवेंचा. अशा पद्धतीनं इतक्या आविर्भावात येऊन सत्ता आली, ती सत्ता झेपत नाही अशा आविर्भावात रावसाहेब दानवे जर का शेतकऱ्यांच्याच माथी सर्व दोष मारत असतील तर याला काय म्हणायचं? मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी सांगितले की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, 35 वर्ष मी निवडून आलोय. आशिष, मी आपल्या माहितीसाठी सांगतो की दानवे साहेबांना मराठवाड्यामध्ये आणि औरंगाबाद जालना जिल्ह्यामध्ये चकवा नावाने ओळखलं जातं. की त्यांनी जेवढे इलेक्शन लढवले ते चकवा देऊन लढवलेले आहेत, लोकांना फसवून लढवलेले आहेत, गमत्या जमत्या करून लढवलेले आहेत. तमाशामधला एखादा गमत्या असतो, त्या गमत्याच्या भूमिकेमधले एक पात्र आहे. किंवा कोकणामध्ये जसे गमते ते सोंग असतात, शिमगेला आमच्याकडे सोंग असतात, शिमग्याचे सोंग, हे एक सोंग घेऊन काहीतरी निवडणुकीच्या काळामध्ये त्या पद्धतीचं वक्तव्य करायचं, लोकांच्या मध्ये हशा पिकवायचं आणि मतं घ्यायचे, या प्रकारचं लोकांचं फसवणुकीचं काम केलं. मोदी लाट जर आली नसती तर यावेळेस दानवे निवडून आले नसते, ही दगडावरची रेग होती. पण मोदींनी त्यांना वाचवलं आणि त्याच्यामध्ये सत्तेचा मात चढल्यासारखा आता दानवे या ठिकाणी बोलतात. जर शेतकऱ्यांचे मुलं होते तर मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुली आत्महत्या करत असताना स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये 8 कोटी रुपये तू बाबा कसे काय खर्च केले? तुला काय वाटलं नाही 100 गरीब मुलींचे लग्न करावेत म्हणून? या ठिकाणी प्यायला पाणी नसताना तुम्ही 3,000 200-300 टँकर पाणी त्या ठिकाणी लग्नाच्या त्या ठिकाणी तुम्ही ओतलं. 1,000 2,000 रुपयाच्या जेवणाचं ताप त्या ठिकाणी तुम्ही दिलं. पैठणच्या इलेक्शन मध्ये त्यांनी एक वक्तव्य वापरलं की तुम्ही लक्ष्मी आली की घ्या, या प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. मध्यंतरी तुरीच्या दुसऱ्या एक क्षणी कर्जमुक्ती मिळणार नाही, कर्जमाफी मिळणार नाही, या प्रकारचा सल्ला दिला.
जर तुम्ही खरे शेतकऱ्याचे जातीवंत शेतकऱ्याचे पोटचे असाल तर तुम्ही या पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करणार नाहीत. आणि आम्ही त्यांनी राजीनामा दिल्याबद्दल आमची भूमिका नाही. उलट पक्षाला जर काही वाटत असेल तर यांना तातडीने पक्षामधून बरखास्त केलं गेलं पाहिजे प्रदेशाध्यक्ष पदावरून. या प्रकारची भूमिका मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि आज प्रत्येक गावामध्ये आता माझ्या व्हॉट्सअपवर मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सगळ्या स्तरामधून दानवे साहेब वगैरे नाही आम्ही म्हणत. त्यांना कोणाला साहेब तर कधीच गेला इंग्रजीमध्ये. हा काळा आमच्या उरावर बसलेला साहेब आहे. गोरा इंग्रज गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या उरावर बसलेला आहे. हा उतरला गेला पाहिजे आणि दानवेंचा माज आता निश्चितपणे उतरला पाहिजे. कारण सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान त्या ठिकाणी एक दुसरं वक्तव्य त्यांनी केलं. अरे तू काय वर्तमानपत्र वाचतो का? म्हणजे शेतकऱ्यांनी वर्तमानपत्र वाचायचं नाही का? शेतकऱ्यांनी काही माहिती ठेवायची नाही का? शेतकऱ्यांनी चॅनलला पाहायचं की नाही पाहायचं? शेतकऱ्यांनी माध्यमाशी संबंध ठेवायचा की नाही ठेवायचा? असे अनेक प्रश्न या दानवेंनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित केलेत. आणि ते काही गंमत वगैरे केलेली नाही. ती काय शिरवाळ रायवाळ भाषा असं नाहीये. जाणीवपूर्वक केलेलं ते वक्तव्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या शहा आणि मोदींना खुश करण्यासाठी सातत्याने दानवेंची धडपड चाललेली असती. आणि गुळाला जसं मुंगळा चिकटलेला आहे तसा सत्तेला चिकटलेला दानवे हा एक मुंगळा आहे. ठीक आहे जयाजी, तुमच्या भावना तीव्र आहेत. मी थेट जातोय भाजपचे माजी आमदार प्रवक्ते पाशा पटेल यांच्याकडं. पाशा पटेल, तुम्ही ऐकलत, भावना तीव्र आहेत. तुमच्या जशा आहेत तशा आमच्याही आहेत. कारण शेतकरी हा आपण बळीराजा म्हणतो, त्याला शिवी दिली गेलेली आहे. पाशा पटेल, तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या प्रदेशाध्यक्षाला तुम्ही कसं वाचवणार? शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे का? तर सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे. त्याला काय आता ज्योतिषी सांगायची गरज नाही. परंतु आपण जाधव साहेब एका गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की कालची रावसाहेब दानवेचं जे स्टेटमेंट आहे त्या शब्दाचं सगळ्या स्तरातून जे निषेध होऊ लागलेलं आहे आणि रावसाहेब दानवे साहेबांनी त्याची माफी मागितलेली आहे. मी सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माफी मागतो की असं व्हायला नको होतं. परंतु त्याच्या मागे जर आपण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ती शेतकऱ्याची जाहीर सभा नव्हती. ते गेल्या 25-30 वर्षामध्ये रावसाहेब दानवे सोबत काम करणारी जी मंडळी आहे, त्यांचे सहकारी कार्यकर्ते आहेत, त्यांची ती बैठक होती. आणि त्या बैठकीमध्ये आता कसं असतंय की आपण 30-35 वर्ष एखाद्या कार्यकर्त्यासोबत काम करत असताना तो काही कार्यकर्ते कशा पद्धतीने प्रश्न विचारतात, काही कार्यकर्ते कशा पद्धतीने विचारतात, असं सगळं ज्याच्या त्याच्या स्वभावाचं सगळं माहिती असते. कोण काय बोलतो, कोणाला काय सांगायचं असतं, कोणाच्या काही खोड्या असतात काही कार्यकर्त्याच्या. या सगळ्या गोष्टी पाहून त्या बैठकीमध्ये ज्या कोण कार्यकर्त्यांनी उठून त्यांना जो चोरीचा प्रश्न विचारला त्या कार्यकर्त्याला त्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते जर जाहीर सभेमध्ये जर झालं असतं, शेतकऱ्याच्या समोर झालं असतं तर नक्कीच ते निशिरारी होतं. परंतु ते आपल्या अंतर्गत, आपल्या कार्यकर्त्याच्या अंतर्गत, आपल्या पक्षाच्या अंतर्गतली ती गोष्ट होती. आणि म्हणून एखादी कार्यकर्ता म्हणजे काही कार्यकर्त्यांना सवय असते की कायम एखादी गोष्ट उगाच लावून धरायची. नाही, पाशा पटेल, ही बाब तुमची अंतर्गत आहे. तुमचा हा अंतर्गत मामला आहे म्हणून जास्त संगीन आणि गंभीर आहे. बघा, स्वतःचेच कार्यकर्ते, स्वतःच्याच पक्षाचे कार्यकर्ते, स्वतःबरोबर 20-25 वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते यांच्या समोर तुम्ही अशा शिवराळ भाषेत शेतकऱ्यांचा उपमर्द करता, अपमान करता, त्यांचा स्वाभिमान दुखवण्याचा कार्यक्रम करता. अशा वेळी तर हे अधिक गंभीर आहे. तुमची संवेदनशीलता कुठं जाते आहे नेते म्हणून? आणि तुम्ही 35 वर्ष राजकारणात आहात सांगतात तर तुम्हाला साधं कळता कामा नये. जे शेतकरी आहेत तेच तुमचे खरे मतदार आहेत. त्यांच्याविषयी आपण कार्यकर्त्यांसमोर काय बोलतो आहोत आणि हेच कार्यकर्ते आपला संदेश घेऊन आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहेत. आणि एखाद्या अशा शेतकऱ्यानं जिथं तो उपस्थित होता, तो कार्यकर्ता होता, त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यांनी ही क्लिप व्हायरल केली, उघड केली. उलट नैतिक जबाबदारी रावसाहेब दानवेंची आणखीन वाढते जेव्हा तुम्ही अंतर्गत कार्यक्रमात बोलता तेव्हा. नाही, बरोबर आहे. असं बोलायला नको होतं. हे आता त्यांनी स्वतः दानवे साहेबांनी माफी मागितली ना, तरी सुद्धा रावसाहेब दानवे साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याची माफी मागितली. असं वक्तव्य व्हायला नको होतं. झालेल्या अनादानानं असं त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. आणि मग जर समजा एखाद्या माणसाने आपल्या घरगुती बैठकीमध्ये बोलत असताना एखादी गोष्ट तरी सुद्धा म्हणजे आपण खाजगी आपल्या बैठकीमध्ये बोलत असताना
तरी सुद्धा एखादी अनावधानाने जर शब्द गेलेला असेल तर त्यांनी माफी मागितलेली आहे. आता माफी मागितल्यानंतर आपण सगळ्यांना काय केलं पाहिजे किंवा त्यांना माफ केलं पाहिजे. त्यांनी माफी मागितली तर त्यांना माफ करणं महत्वाची गोष्ट आहे. का तर त्यांनी सांगितलंय की मी 35 वर्ष काम करतोय, मला शेतकऱ्याचे प्रश्न माहिती आहेत, परंतु ती आमची एक वेगळ्या पद्धतीची बैठक होती आणि म्हणून त्या बैठकीमधल्या कार्यकर्त्याला वेगळ्या पद्धतीची बैठक म्हणजे काय? तिथे एकमेकांना शिव्या देण्याचा कार्यक्रम होता का? अहो नाही साहेब, तुम्हाला सांगतो, खाजगीमध्ये माणसं भेटल्यानंतर कोण आपले स्वभाव माहीत असतात, कोण एक दुसऱ्याला शिवी देतो. काही कार्यकर्त्यांना आहो जाहो म्हणलं तर बरं वाटत नाही. का रे कधी आला तू म्हणलं तर बरं वाटत असते. तिची जी जवळीकता असते, जवळीकतेचे सगळे प्रकार वेगवेगळे असतात आणि म्हणून कदाचित असा कोणीतरी कार्यकर्ता असेल दानवे साहेबापाशी. अहो ते कार्यकर्त्यांना शिवी दिली असती तर समजू शकलो असतो. शेतकऱ्यांना उद्देशून साले म्हटलं गेलं, शिवी दिली गेली. सर ते मान्य आहे मला, म्हणून तर माफी मागितली ना, म्हणून माफी मागितली. बरं ठीक आहे पाशा पटेल, तुम्ही उदार अंतःकरणानं या चर्चेत सहभागी झालेला आहात. तुमच्या पक्षानं प्रवक्त्यांनी बोलू नये असा फतवा काढला तरी सुद्धा तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुम्ही या चर्चेत असेच कायम राहाल. मी योगेश पांडे तुमच्याकडे येतो. शेतकरी संघटनेचे तुम्ही प्रतिनिधी आहात आणि शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरत आहात. आता तर तुम्ही आत्मक्लेश यात्रासुद्धा काढणार आहात. प्रश्न असा आहे की जो मुख्य सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्ष भाजपचा प्रदेशाध्यक्ष की ज्याच्या प्रत्येक विधानाला काही ना काही अर्थ आहे, तो कुठल्या व्यासपीठावरून केव्हा बोलतो त्याला अर्थ आहे. अशा वेळी आणि महत्त्वाचं म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, जरी मला जातीयवादी म्हटलं तरीही रावसाहेब दानवे हे मराठा समाजाचे नेते आहेत. त्यामुळं भाजपमध्ये वावरताना कायम मराठा नेता हा तोरा ते मिरवत असतात आणि तोच तोरा त्यांच्या भाषणातून त्याच्या वक्तव्यामधून काल दिसलेला आहे. त्यामुळं ते अधिक जिवारी लागलेलं आहे. कुणब्यानं शेती करावी जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा त्या कुणब्याला, त्या मराठा समाजाच्या शेतकऱ्याला आणि सर्वच बहुजन शेतकऱ्यांना हे लागलेलं आहे की आपल्यातला एक प्रतिनिधी आपल्याला शिवी देतो. नाही, हे कसं आहे की सत्तेचा मास जेव्हा मस्तिष्कामध्ये जातो त्यावेळी अशी बेताल वक्तव्य बरळायला माणूस सुरुवात करतो. रावसाहेब दानवे हे अतिशय इरसालवल्ली माणूस आहे आणि ह्यांची राजकारणी आता आपण सांगितलं 35 वर्षाची कारकीर्द आहे. आपण काय बोलल्याने काय परिणाम होणार आहे हे त्यांना सर्वश्रुत माहिती आहे. 4 दिवसापूर्वी त्यांनी शिर्डीत एक वक्तव्य केलं, शेतकऱ्यांकडनं आत्महत्या होऊन लेखी मागता येते आणि हे सगळं जाणीवपूर्वक चाललं आहे. आणि जो मूळ मुद्दा आहे त्याच्यातनं विषयांतर करणे. त्यानंतर आपण जर बघितलं, मुख्यमंत्री संवाद यात्रा काढणार होते, त्याबरोबर त्या यात्रेला ह्यांनी अशी खुळ घातली आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रा काढून दाखवावी. अत्यंत तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या. आत्ता जे ट्रेंडिंग येतं आहे शेतकऱ्यांच्या अतिशय तीव्र आहे. अक्षरशः म्हणजे लोक टमाटे वगैरे फेकायच्या तयारीत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जर यात्रा काढायची असेल ना तर सिक्युरिटी गार्ड वगैरे पूर्ण पोलीस फौजवाटा घेऊन त्यांना काढावं लागेल. सांगायचा मुद्दा असा आहे की हे लोक असे काहीतरी बेताल वक्तव्य करतील, माफी मागतात, अतिशय निगरकट्ट, यांना काही वाटत नाही, यांना कुठल्याही प्रकारचा रंग नाही, काही नाही, काहीतरी बोलायचं आणि लोक विसरणार. त्यांना माहिती आहे 4 दिवसांनी परत काहीतरी. मूळ जे आता जे चाललं आहे की बँकांच्या मार्फत बरोबर 10-12 लाख कोटी रुपये सायफन केले जात आहेत, GSTचा मुद्दा आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की 15 दिवसानंतर आपण अजून एक चर्चा करणार आहे की 3 वर्षात मोदी सरकारने काय केलं. हा पूर्णपणे फोकस चेंज करून टाकला आणि यांनी आता हा शेतकरी अतिशय आहत झालेला आहे आणि तो खूप दुःखी आहे. वास्तविक त्यांच्या दुःखावर फुंकर घालायला पाहिजे होती, कर्जमुक्तीवर चर्चा व्हायला पाहिजे होती, ते राहिलं बाजूला आणि हे जाणीवपूर्वक होतंय. नवीनच मुद्दा मांडता योगेश पांडे, अतिशय जबाबदार सांगतो, क्लिप जाणीवपूर्वक व्हायरल झाली, अक्षरशः जाणीवपूर्वक झाली. का तर लोकांचं लक्ष कर्जमाफी पासून दुसरीकडे जावं. एक इंडिव्हिज्युअल मी एक प्रामाणिकपणे एक इंडिव्हिज्युअल अनालिसिस म्हणून सांगतो, तिथे कुठलाही चॅनल नव्हतं, कुठली कॅमेरा नव्हता आणि त्यांनी ते बोललो, ते पेरलं, ते बाहेर पाठवलं आणि पूर्णपणे शेतकऱ्यांना त्यांच्या म्हणजे आम्ही ते दाखवतोय की आम्ही कसं मगरुरी म्हणजे हे कशी एक मानसिकता असते की आपल्यापेक्षा कमजोर माणसाला ते ज्या भाषेत बोलतं, ज्या आयुर्भावात बोलतंय की आपल्यापेक्षा एक खालच्या म्हणजे कमी स्तराच्या माणसाला कसं लेखलं जातं आणि ही यांची संस्कृती आहे. हे मागचे होते हो, आम्ही यांच्याशी भांडलो, सगळ्या गोष्टी, पण ह्या स्तरावरती नव्हतं. अजित पवार जे बोलले एकदा तर त्याचे त्यांना प्रायश्चित घ्यावं लागलं. माझं दानवेंना आव्हान आहे, दानवे साहेबांनी की आमच्यासोबत आत्मक्लेश करा. आम्ही करतो ना आत्मक्लेश, आम्ही ज्या चुका केल्या ना की आम्ही चुका केल्याच आहे, यांच्या पालखीचे आम्ही भोई झालो, दिसतंय काय ते
खासदार राजू शेट्टीने स्वतः मान्य केलं आणि मी स्वतः मान्य केलं. तुमचा हनुमान पण मंत्रिमंडळात आहे. ते मला तुम्ही माफ करा, तुम्ही सारखं कसं आहे की आता त्या विषयावर न बोललेलं बरं आणि त्यांना सुद्धा लक्षात येईल. शेवटी आमचं 50 मंत्री एका आमच्या राज्यावर त्याला काय अधिकार आहे? ते सारखं आम्हाला सगळंच डोसून बोलतं तुम्ही सत्तेत आहे. आम्हाला सत्तेचा काय लाभ झाला आहे आणि आमच्या मार्फत शेतकऱ्यांचा काय लाभ झाला आहे? काही नाही. जे आहे ते मी स्पष्टपणे बोलतोय. कदाचित कुणाला आवडणार नाही, काही नाही, पण जे आहे ती स्थिती आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकऱ्यांना काय पाहिजे? 2 गोष्टी पाहिजे. एक, हमी भाव. त्यांना जे स्वप्न दाखवलं तुम्ही त्या स्वप्नाच्या आधारे भरभरून मतदान दिलं. दोन्ही हातांनी ओंजळीत मत टाकलं भाजपच्या. ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय दाखवता आमच्या तुम्ही ठीक आहे, आमचं काही खरेदीचा वाटा आहे. 3-4 हजार 5,000 मतं मागचं सरकार घालवायला आम्ही 15 वर्ष झगडलो. त्यावेळेस त्यांनी खूप आश्वासनं दिले आणि यांच्याकडे बघून असं वाटायचं की काहीतरी बदल होईल. आज स्थिती काय आहे आपण जो बघतोय, शेतकरी आत्महत्या कुठेही फरक पडला नाही, उलट आत्महत्या वाढलाय. हे आणि हे वरतून काय म्हणता की तूर आम्ही खरेदी केली. तुम्ही उपकार नाही केलाय तूर खरेदी करून. तुम्ही लोकांना तूर पेरायला सांगितलं, तूर लावायला सांगितली आणि स्वतः माननीय मोदी साहेबांनी सांगितलं की देशाला डाळीमध्ये स्वयंपूर्ण बनवायचं आहे. तुमच्यावर भरोसा ठेवून शेतकऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तूर पेरा केला. त्यावेळेस भाव काय होता, आज भाव काय मिळतोय, आयात कोणी केली त्याविषयी काही नाही. फक्त आम्ही तूर खरेदी केली, नवीनच टूम चालू केली. कधी म्हणाले ना 1 लाख टन खरेदी करतोय तरी बी काही लागत नाही. आणि शेतकरी काय म्हणतो, मला माझा दर द्या आणि माझी चूक नसताना मी का भोगावं? जो म्हणतो मला याच्यातनं मुक्त करा या संकटातनं कर्जाच्या. तुम्ही बँकांना देताय, कॉर्पोरेट कंपनी. हा विषय मी परत कोणीच हा विषय मांडत नाही. दुर्दैवाने ह्यांनी सगळ्यांनी तो विषय घ्यायला पाहिजे होता. 35,000 कोटी रुपये जो एक मुद्दा पुढे आलाय तो अधिक गंभीर आहे. जर का जाणीवपूर्वक रावसाहेब दानवे यांची ही क्लिप व्हायरल केली असेल तर भाजपनं मग त्यांचा बळी दिलाय की काय? म्हणजे शेतकऱ्यांचं जास्त मरण झालेलं आहे यात. आशिष असं आहे की सर्वात प्रथम दानवेंच्या त्या मस्तवाल आणि सत्तेचा माज असलेल्या त्यांच्या त्या आविर्भावाचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो, जाहीर निषेध करतो. आणि त्यांना ज्यांनी सार्वजनिक जीवनात, राजकीय जीवनामध्ये इतकी वर्ष घालवली आहेत तरीसुद्धा जर त्यांना संवेदना नसतील तर मग आता परमेश्वरावर सोडलं पाहिजे की परमेश्वरा त्यांना सुबुद्धी दे. पण तू यांना सुबुद्धी येणार नाही. हा भाजपचा, हा सत्तेत असलेला भाजपचा खरा चेहरा आहे. सत्तेत नसतानाचं त्यांची वक्तव्य, सत्तेत नसताना लोकांना आमिष दाखवणं आणि सत्ता एकदा गृहीत केली की मग त्यांचं खरं स्वरूप दाखवणं, हा त्यांचा खरा चेहरा भाजपचा आहे. कारण ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, म्हणजेच त्यांच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत. याचा दुसरा अर्थ हाच खरा चेहरा, हा भाजपचा चेहरा आहे. यांनी किती जरी पाशाबाई पटेलने जरी काही जरी सांगितलं तरी ते मनापासून बोलणार नाहीत. पाशाबाई पटेलना महाराष्ट्र ओळखतो, आम्ही ओळखतो, चळवळीतला माणूस आहे. परंतु आज त्यांना नाविलाजाने सगळं मनाच्या विरोधात ते सगळं बोलावं लागत असेल. पण मी त्यांना एक गोष्ट नक्की या ठिकाणी सांगू इच्छितो, ती अशी की पाशाबाई त्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ही पहिलं वक्तव्य नाही. तुम्ही जे म्हणालात तर प्रायव्हेटमध्ये केलं, त्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसतेच मुळात. पक्षप्रमुखाला काही प्रायव्हेट नसतं. राजकीय पक्ष म्हणजे पब्लिक, सार्वजनिक. पक्ष प्रमुखाला काही प्रायव्हेट नसतं, देश प्रमुखाला काही प्रायव्हेट नसतं, राज्याच्या प्रमुखाला काही प्रायव्हेट नसतं, मंत्री जे शपथ घेऊन आलेले आहेत त्यांना काहीही प्रायव्हेट नसतं. जे काय असतं ते सार्वजनिकच असतं. त्यामुळे फक्त आणि फक्त सत्तेच्या मस्ती व्यतिरिक्त त्यांच्या चेहऱ्यावर काही नाही. बरं, हे काय त्यांनी पहिल्या वेळेला केलेलं वक्तव्य आहे का? तर उत्तर नाही असं आहे. ह्याच्या वेळेला अनेक वेळेला ह्याच्या अगोदर त्यांनी अशा प्रकारची बेताल वक्तव्य केलेली आहेत आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आता पाशा पटेल सारवासारव जे करतात त्याचं मला आश्चर्य वाटतंय. त्यांनी माफी मागितली तर त्यांना माफ करा. माफी मागितली कधी मागितली? ज्या वेळेला अख्खा महाराष्ट्र पेटला. आमचं विरोधकांचं सोडा, तुमचा एक प्रश्न असा आहे की विरोधकांच्या हातात कोलीत मिळालं का? नको, आम्हाला कोलीताची गरज नाही. कारण सांगतो, पहिल्या दिवसापासून, आठवा तुम्ही, पहिल्या दिवसापासून कर्जमाफी व्हावी याचा 2.5 वर्ष आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही आज नाही तर हा संघर्ष यात्रा आज काढली, परंतु हा प्रश्न आम्ही 2.5 वर्ष लावून धरला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील त्याचं कधी राजकारण केलं नाही, परंतु आज
ह्यांचं जे काही वक्तव्य आहे किंवा ह्यांची जी करणी आणि कथनी आहे ह्याच्यामधला जो फरक आहे तो आज महाराष्ट्राच्या कष्टकऱ्याला विशेषतः बळीराजाला समजलेला आहे। इथे योगेश पांडे म्हणाले ते खरं आहे, तूर ही अचानक तयार झाली का? देशाच्या पंतप्रधानाने लाल किल्ल्यावरनं आवाहन केलं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, कारण महाराष्ट्रामध्ये तूर सगळ्यात जास्त होते। आपल्या संपूर्ण याच्यामधली जी तूरचं जे पीक निघतं त्याच्यातलं मेजर तूर उत्पादक महाराष्ट्र राज्य आहे, लक्षात ठेवा। आणि तुम्ही आश्वासित केलं होतं की तुम्ही हे करा, कारण 200 रुपयापर्यंत गेलेला भाव तुम्हाला बुडबुडे आले होते हो, तुमचे बुडबुडे दूर व्हावेत म्हणून देशाच्या पंतप्रधानाने परत एकदा जुमलेबाजी केली, जी अनेक वर्ष 3 वर्ष जुमलेबाजी करतात आहेत ती जुमलेबाजी केली आणि आज तो बळीराजा बळी पडलाय त्याला। तो काय म्हणतोय, 5100 रुपयाचा जो भाव 5050चा हा सुद्धा उत्पादनाचा भाव आहे, तो सुद्धा जर हमीचा जर तुम्ही भाव दिला नाही, एकेकाळी 8000 9000 हा भाव गेला होता आपल्याला। आपण तुम्ही आणि फार साळसूदपणे बोलतात आहेत, ज्याचा मला खरं आक्षेप आहे आणि मी राज्याच्या जनतेलाही सांगू इच्छितो, तुम्ही मेहरबानी केली काय? 22 तारखेपर्यंतच्या नाटकं केली तुम्ही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 22 तारखेपर्यंतची तूर आम्ही खरेदी करू आणि सगळी टंगळमंगळ करत 21 तारखेपर्यंत तुम्ही परत त्या ह्याच्यावर आलात आणि मूळ पदावर राहिलं, एकही तूर खरेदी केली गेली नाही। आणि ज्या वेळेला उद्रेक वाढला त्यावेळेला तुम्ही ही मुदत ही आता 31 तारखेपर्यंत वाढवलेली आहे, मेहरबानी नाही केली। दुसरं, देशाच्या पंतप्रधानांना आणि देशाच्या कृषी मंत्र्यांना खरोखरच ह्या प्रश्नाची जर चाड असती किंवा त्याची जाण असती किंवा ह्याचं गांभीर्य जर लक्षात आलं असतं, आयात थांबवा ना। काय करायची आयात? जर आज आपल्या राज्यामध्ये देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तूरचं पीक झालेलं आहे, जे तुमच्या सांगण्यावरनं झालेलं आहे आणि ते खरेदी करायला तुमच्याकडे बारदानं नाहीत, ते खरेदी करायला तुम्ही त्यांना महिने तिकडे ते लाईन लावून उभे आहेत आणि परत वरती वल्गना करताय, जी ह्याच्यावर केंद्रावर आहे तेवढ्याच तूरीचे आम्ही हे करू, घरामधली तूर। अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, निर्लज्जासारखं। माफ करा, मी असलं शिवराळ कधी बोलत नाही, पण ज्या पद्धतीची वक्तव्य तुम्ही करत आहात, ज्या पद्धतीचा माज तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय सत्तेचा, आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न करत आहात सत्तेच्या जोरावर, त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला जरी असला तरी मला हे वाईट शब्द मला वापरावे लागतात आहेत की निर्लज्जासारखे तुम्ही बोलताय, निर्लज्जासारखे बोलताय। तुम्हाला माज कसला आलाय माहिती आहे का? पंचायत समितीमध्ये तुम्हाला लोकांनी भरभरून यश दिलं म्हणून, याच्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भरभरून यश दिलं म्हणून, अहो ह्या एकाच अपेक्षेने दिलं। मागच्या काळामध्ये पाऊस मागच्या वर्षी बरा झाला, निदान कमीत कमी तुम्ही जे जुमलेबाज मोदी 56 इंचवाले ज्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ आणि 50% त्याच्यामध्ये फायद्याचा हमी भाव देऊ, तो 50% दूरच राहिला, झालेल्या खर्चाचा तरी हमी भाव द्या। आणि म्हणून मी तो वाईट शब्द निर्लज्जपणा हा वापरलाय, माफ करा, मला माफ करा, परंतु माझा नाईलाज आहे। कारण नाही आम्हाला आणि शेतकऱ्यांना ही महाराष्ट्रामध्ये सवय आहे की राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना अशा भाषेत बोलू शकतात, म्हणजे विरोधक सत्ताधाऱ्यांना, सत्ताधारी विरोधकांना। तुमचा जरी नसला तरी चक्क बळीराजाला शिवी घातली गेली। म्हणूनच मी म्हटलं, जेव्हा तुम्ही जोपर्यंत तुमच्यापर्यंत मर्यादित होतात, तुमच्या आपसातले काही जे करत होतात ते तुम्ही करा, आणि ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय की आमच्याकडचा काही लोक, तर मला त्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय आशिष, ह्याचं समर्थन करायला निघाले ते लोक। नाही ते मराठवाड्यातली ती पद्धत आहे आणि परत माफी मागितली ह्याचं समर्थन करताय। अरे सांगा ना तुम्ही की चुकलंय म्हणून, जाहीरपणे सांगा। आणि राजीनामे, तुमच्या राजीनाम्यामध्ये आम्हाला हे नाही, तुमचा राजीनामा तुम्हाला घ्यायचा नाही, कारण तुमची पद्धतच अशी आहे, तुमचा पक्षच असा आहे, तुमचा हा खरं स्वरूप आहे, त्यामुळे तुम्ही राजीनामा घ्या नाहीतर ना घ्या। पण तो जो बळीराजा जो स्वाभिमानी आहे, तुम्ही एक गोष्ट म्हणालात, अनेक वेळा त्यांनी अपमान केलाय शेतकऱ्याचा, परंतु आज स्वाभिमान दुखावलाय त्यांचा। आज या वक्तव्याने त्या बळीराजाचा स्वाभिमान दुखावलाय आणि तुम्हाला हा बळीराजा माफ करणार नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, शेतकऱ्याचा स्वाभिमान दुखावलेला आहे, त्या
रीतीनं रस्त्यावरती आज प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, प्रतिमा जाळल्या गेलेल्या आहे, सरकारचा निषेध केला गेलेला आहे आणि म्हणूनच रावसाहेब दानवे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून की आपलं चुकलं, आपण ब्लंडर केलेलं आहे, शेतकऱ्यांना आपल्या मतदारांना बळीराजाला दुखावलेला आहे, आपण आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जो तोरा मिरवतो आहे तो तोराच सोडून द्यायचा, म्हणजे त्या पदाचा राजीनामाच द्यायचा आणि प्रायश्चित्त घ्यायचं. असं काही रावसाहेब दानवे करतील का असं अख्खा महाराष्ट्र विचारतोय त्यांना. आणि ते पाऊल ते कधी उचलतायत याकडं शेतकरी आता लक्ष ठेवून आहे. मी ही चर्चा सुरू ठेवणार आहे. ब्रेकनंतर आपल्यासोबत विद्याताई चव्हाण आहेत राष्ट्रवादीच्या, त्याचबरोबर अभ्यासू पत्रकार संजय मिस्किन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. दानवेंच्या शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवेंनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं का? 90% लोक म्हणतायत होय, शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय विद्याताई चव्हाण यांच्याकडे. विद्याताई, एक तर राज्यातला जो शेतकरी आहे, जो कर्जबाजारी आहे, तो कर्जमाफीची अपेक्षा घेऊन सरकारकडे बघतोय आणि दुसरीकडं सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांना शिवी हासडतायत. आता प्रश्न असा आहे की रावसाहेब दानवेंनी लेखी माफी मागितलेली आहे, ती पुरेशी आहे की त्यांचा राजीनामाच हवा आहे? नाही, त्यांनी लेखी माफी मागणं किंवा राजीनामा देणं हे त्याच्यावरचा प्रश्न नाही. म्हणजे त्यांची जी वृत्ती आहे, एकूण भाजपची आणि RSSची जी वृत्ती आहे ती ह्याच्यातनं दिसून येते. म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवरती डागण्या देण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि दुसरं काहीही केलेलं नाही आहे. कारण त्यांचे कार्यकर्ते त्यांना विचारतायत की तुरीबद्दल काही विचारलं तर आम्ही, तर ते उलट त्यांना झापतायत की तुम्ही काही करा, म्हणजे तुम्ही तुरीबद्दल ऊसाबद्दल काय नाही. आणि इथे सगळं आनंदी वातावरण आहे. म्हणजे आनंदी वातावरण मला वाटवलं की दानवेंच्या घरातलं लग्न असेल किंवा आता आपले पणन मंत्र्यांचं आणि त्यांचे खासदार काकड्यांचं आपण शाही विवाह बघितले. म्हणजे महाराष्ट्र हा आत्महत्यांमध्ये, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये नंबर 1 झाला आहे आज. म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे. आणि जे सत्ताधारी आहेत त्यांना कुठलं तरी थोडं तरी दुःख, ते दुःखसुद्धा त्यांना कळत. त्या दुःखातनं शेतकऱ्याला आपल्याला बाहेर कसं काढता येईल, त्याला मदत कशी करता येईल, कर्जमाफी कशी करता येईल. तर ती कर्जमाफी तर राहिलीच बाजूला. अरे हे चांगलं आनंदाचं वातावरण आहे, तुम्ही खराब करू नका असं ते कार्यकर्त्यांना सांगतायत. म्हणजे त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे ती सुद्धा आपण जर बघितली तर त्याच्यावर सुद्धा इतका संताप येतो की अशा प्रकारे भाजपचा अध्यक्ष बोलू शकतात. परवा त्यांनी सांगितलं की हमीभावाची तुम्ही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्याची तुम्ही हमी घेणार आहात. म्हणजे जे मुख्यमंत्री सभागृहात बोलले ते इथे बोलत आहेत. म्हणजे हे सगळेजण जे बोलत आहेत ना ते इतकं चीड आणणार आहे की हा शेतकरी इतका अडचणीत आहे, त्याचे कुटुंबीय अडचणीत आहे, त्याला तुम्ही कुठेतरी हात देऊन बाहेर काढलं पाहिजे. आज निर्यात बंदी उठवली पाहिजे, तुम्ही हमी भाव कमीत कमी दिला पाहिजे आणि कर्जमाफी केली पाहिजे. हे करायचं सोडून तर तुम्ही त्याला इतकं घाण, म्हणजे त्या साल्यांना वगैरे असं शेतकऱ्याला बोलता तुम्ही. शेतकऱ्याला इतकं हीन बोलू शकता. जो तुमचा अन्नदाता आहे, जो अडचणीत आहे, जो मरतोय आज, त्याला वाचवणं सरकार म्हणून तुमचं कर्तव्य आहे ना. विरोधक जाऊ द्या. तुम्ही म्हणता की तुम्हाला इथं कोलीत मिळालं, आम्हाला कोलीत बिलीत काही नाही मिळालं. आम्ही शेतकऱ्यांसाठी कामं करणारी लोक आहोत. अडचणीत असलेले गोरगरीब कष्टकरी यांच्यासाठी आम्ही 15 वर्षात, हे म्हणतात ना तुम्ही काय केलं, आम्ही 15 वर्षामध्ये काय, गेले 60 वर्षामध्ये जी चांगली कामं केलीत ती फक्त आम्ही केली आहेत. त्याच्यावर ते तुमचं विकासाचं लेबल लावायचं, त्याच्यावरती आम्हीच हे सगळं करतोय म्हणून दाखवायचं आणि स्वतः इतकं हिणकस वागणूक जी शेतकऱ्याला देत आहेत त्याच्याविषयी तुम्हाला पश्चातापाची भावना नाही, तुम्हाला काही नाही. आज लोक तुमचे पुतळे जात आहेत, तुम्हाला चपला मारतात, इतकी वाईट परिस्थिती आणि आता तुम्ही माफी मागताय. हे पाशाबाईंचं मला वाईट वाटतंय की त्यांना त्यांची बाजू घ्यावी लागते. पण पाशाबाई घेऊ नका बाजू. मी तुमच्या जागी असती तर मी घेतली नसते. हे अशा वक्तव्याची बाजू घेणं हे चुकीचं आहे. आपल्या सोबत अपक्ष आमदार प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आहेत. बच्चू कडू, रावसाहेब दानवेंचं तुम्ही वक्तव्य ऐकलं, ज्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांना शिवी हासडलेली आहे ती सुद्धा तुरीच्या खरेदीवरून हासडलेली आहे. एक प्रकारे सरकारी मानसिकता यामध्ये दिसते आहे, असंवेदनशीलता सरकारच्या पातळीवरती दिसते, असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, बरोबर आहे. दानवेला माहित नाही त्याचे आई वडील पण शेतकरीच आहे. त्यांचे आई वडील शेतकरी, त्यांना साले म्हणाल का तुम्ही?
त्यांचे भाऊ शेतकरी आहे, थोडे जीव आवरली पाहिजे. जसं काही त्यांच्या घरातला स्वतः कामाला जाऊन तुम्ही काय तूर खरेदी केली का? आणि हे थोबाड रंगवलं पाहिजे. हे जर एखाद्या जातीला शिव्या दिली असती तर, एखाद्या जातीमधल्या एखाद्या लोकांना शिव्या दिल्या असत्या तर दानवे जिवंत नाही राहिले असते. पण तो शेतकरी आहे ना, त्याला जात नाही, धर्म नाही, आणि म्हणून असं वायफट बोललं जातं. एकतर सत्तेतली मस्ती आणि आपलं कुणी काही वालं करू शकत नाही, ही तानाशाही आहे सगळी. शेतकऱ्याला देणं म्हणजे त्यांना असं वाटतं घरूनच दिलं जातं. तो ह्या शेतकरी हा राज्याचा वाटेकरी आहे हे विसरलंय भाजपवाले. हे दानवेच्या तोंडातून ते इथं सिद्ध होतं. आणि आम्ही रंगू, त्यांचं थोबाड रंगू. ठीक आहे बच्चू कडू, मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. मी थेट जातोय सकाळचे पत्रकार संजय मिस्किन यांच्याकडं. संजय मिस्किन, अशी वारंवार टीका होते किंवा विरोधी पक्षाकडून नेहमी असा आरोप होत आलेला आहे की भाजप शेतकऱ्यांना आपला मतदार मानत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं फार गंभीरपणे बघत नाही. नेहमी वेळ मारून नेण्याची भूमिका भाजप नेत्यांची असते. रावसाहेब दानवेंच्या या कालच्या वक्तव्यावरून ते जाणवतं संजय मिस्किन? निश्चितच आशिषजी, मगापासून ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर एक दिसतं की राजकारण एका बाजूला राहते आणि जी काय खरी राज्याच्या विचारांची लढाई करायची आहे, ज्या वंचित घटकाला न्याय द्यायचा आहे, ज्या शेतकऱ्यांबद्दलची आपुलकी, आत्मीयता आणि मदत काम करायचं आहे, त्याबद्दलची तळमळ सगळ्याची दीक्षे. पण मुळात राजकारणी असं का बोलतात? त्यातले त्यात रावसाहेब दानवेंसारखे जे 4-4, 5-5 वेळेस लोकसभेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना ते भाजपच्या पक्षाच्या तिकीटावर निवडून येत होते. असा व्यक्ती गेल्या 1.5-2 वर्षात सत्ता आल्यानंतर अशा पद्धतीची वक्तव्य का करतात याची खरी मानसिकता तपासली पाहिजे. शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये 2 मुद्दे असतात की पेरणीपूर्व आणि पेरणीनंतर काय करायचं, ह्या 2 गोष्टीवरती शेतकरी खरा जगत असतो, विचार करत असतो आणि आयुष्याचे एक कार्यक्रम राबवत असतो. पेरणीपूर्वी हेच पद्धत रावसाहेब दानवेंनी शेतीतली पद्धती राजकारणात रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेरणीपूर्व म्हणजे काय, ते कार्यकर्त्यांच्या समोर बोलत होते आणि कार्यकर्त्याच्या समोर बोलत असताना असं वक्तव्य करणं ही अशी जी निश्चितच अत्यंत वेदनादायक घटना आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करताय की कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करताय की तुम्ही कशा पद्धतीने बोलायचं, लोकांना जाऊन खोटं असेल ते रेटून कसं बोलायचं याचं प्रशिक्षण तुम्ही त्या कार्यशाळेत देताय का? असं जर त्यांना उलटं विचारलं तर काय सांगणार आहे ते की 25%च तूर खरेदी करतं आणि याच्या आधीचं सरकार करत होतं. याच्या आधीचं सरकार काय करत होतं याचा तर परिवाक म्हणून तुम्ही सत्तेवर आलेला आहात आणि अशा वेळेस तुम्ही त्याच पद्धतीने जाणार असाल आणि शेतकऱ्याला जर नाडणार असाल, शेतकऱ्यांचा हमीभाव टाळणार असाल. मुळात पहिली गोष्ट तर हमीभाव देता आहे हे काय उपकार नाही आहे, कारण सरकारची जबाबदारीच आहे की ज्यावेळेस उत्पादनाचा स्रोत जास्त होतो, उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला टाळणं, त्या शेतकऱ्याला आपलं करून त्याला त्याचा हमीभाव देणं, मिळवून देणं ही सरकारचं उत्तरदायित्व आहे, जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. परंतु या सगळ्या कर्तव्यापासून आम्ही आता 3 वर्ष पूर्ण करत आहोत आणि या 3 वर्षामध्ये गेल्या 60-70 वर्षामध्ये जे काय राज्यात घडलं नाही, देशात घडलं नाही, ते 3 वर्षामध्ये परिवर्तन झालेलं आहे. एवढीच एक लाईन धरून जर तुम्हाला पुढे जायचं असेल, ही टॅगलाईन धरून जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या समोर जायचं असेल, जनतेच्या समोर जायचं असेल आणि सगळं सकारात्मक, गोड किती मोठं झालेलं आहे, कसे आजचे दिन आलेले आहेत याविषयीच जर भूमिका मांडायची असेल तर जो 25% तूर खरेदी केलेला शेतकरी आहे, 75% तुरीचा बाल घेऊन आपल्या घरात बसलेला आहे, त्या शेतकऱ्यांनी करायचं काय, कोणाकडे जायचं? याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं तसं पेरणीपूर्वी आणि पेरणी पश्चात, ही पेरणीपूर्वीची प्रक्रिया रावसाहेब दानवे करत होते. पेरणी पश्चात याच्यासाठी आहे की मानसिकता काय आहे. खरं तर या सगळ्या चर्चेमध्ये अजून एक मुद्दा राहिला की रावसाहेब दानवे यांनी दुष्काळाच्या वेळेस जे वक्तव्य केलं तर ते तितकंच गंभीर होतं. ते काय म्हणले होते, मी पुन्हा एकदा सगळ्या आपल्या प्रेक्षकांना आणि ह्या सगळ्या वक्त्यांना सांगू इच्छितो की ते असं म्हणले होते की गेल्या वर्षी मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये दुष्काळच नव्हता, पण आम्ही आपला घसा फाडून सांगत होतो शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय, जनावरं पाण्याविना त्रस्त आहेत, गावोगावं पाण्याविना कोरडी पडलेली आहेत आणि याचा सगळा परिभागमध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणात. आम्ही हे खोटं बोलत होतो, केंद्र सरकारला सांगत होतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला 4,200 कोटीची 6,200 कोटीची जी काय मदत ती मिळाली असं त्यांनी हसत बोलले होते. किती भयानक आहे ही मानसिकता. काय सांगते म्हणजे ही मानसिकता का होते, तर याचं कारण आहे की 3 वर्षातल्या सत्तेमध्ये एकही टाचणी न टोचणारं सुख जर यांना मिळत
असेल, 3 वर्षाचा सत्तेमध्ये आल्यानंतर अगदी हाताच्या गुलाबाचं फूल आपल्या हातावरती जसं तसं ताजेतवानं आहे, याला कुठेही काडी लागत नाही. सगळेजण त्याच्याकडे येत आहेत, त्याच्याबरोबर वागतायत आणि सगळं काय आलबेल आहे ही जी भावना करून घ्यायची आहे का नाही, या भाग वेगळा आहे. त्याचं समालोचन होईल, त्याचं सुद्धा जे काही व्हायचं ते 2 वर्षांनी 3 वर्षांनी जनता ठरवेल की नेमकं काय झालंय ते. पण हे असंच दाखवायचं इतकं आलबेल आहे, इतकं सुख निवांत चाललेलं आहे, अगदी जसं काही 60 वर्षामध्ये काही झालं नव्हतं. आता रेड कार्पेट टाकले, शेतकरी अगदी गादीवरती झोपताय, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये. ही जी मानसिकता तयार करण्याची जी प्रक्रिया ना, ही सगळ्यात मोठी पुढचा धोका आहे. आणि ही धोका लक्षात घेऊन या पद्धतीनं अशा व्यक्तींना, अशा वक्तव्य करणारे नेत्यांना सार्वजनिक जीवनामध्ये वागताना, आता ते बुजुर्ग आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळं मान्य आहे, पण सार्वजनिक जीवनामध्ये वागताना या सगळ्या विभागाचा या यंत्रणेचा अभ्यास करून त्याच्याबद्दलची सहानुभूती, संवेदना दाखवायला पाहिजे. ती संवेदना मात्र रावसाहेब दानवे यांनी दाखवलेली नाहीये. याच्याच अगोदर त्यांनी लक्ष्मी दर्शनाचं देखील उदाहरण म्हटलं होतं की लक्ष्मी येते. म्हणजे हा जो आहे ना की सत्ता एकदा शिरोपेचात गेली की आता आपला कोणी, आणि त्यांनी मगाशी एका वक्तव्यात ते बोलता बोलले मग 22 सीटा उगीच आल्या काय. म्हणजे जागा निवडून येणं हाच जर कार्यक्रम राबवण्याचा अजेंडा जर आहे असं गृहीत धरून हे जर कार्यक्रम झाले तर सरकार हे आपल्या उत्तरदायित्वापासून दूर जात आहे. सरकार हे आपल्या जबाबदारीपासून मोकळ होण्याचा प्रयत्न करते आणि काही जे काय थोड्या प्रमाणात होते त्याला बडेछडे करून, त्याला वाढवून, त्याला सांगून, त्याला रंगवून, ते कसं गोंडच बाळ आहे. म्हणजे बैलपोळ्याला जसा बैल रंगवला जातो आणि आपण त्याची पूजा अर्चा करून सगळं सजून बाजारात नेतो, तशा पद्धतीनं आता हे बैलपोळ्याचं स्वरूप द्यायचं स्वरूप चाललंय का काय असं वाटायला लागले. की काही अडचणी आहेत, शेतकऱ्याच्या अडचणी आहेत, वेदना आहेत, याच्याबद्दल त्यांनी बोलायला पाहिजे. होय बाबा, 25% तूर विकत घेतली, 31 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे, अजून पुढे आपण सरकारकडे शेतकऱ्यांना कसा आपण न्याय देणार आहोत हे कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे होतं की बाबा याच्या पुढचं अजून राहिलेली तूर आपण घेऊ, याच्या पुढच्या आपण केंद्र सरकारकडे जात आहोत, आपण राज्य सरकारची मीटिंग बसवत आहोत, कमिटी नेमलेली आहे, ती कशा पद्धतीने याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकते. काही ठिकाणी आता रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांना देखील कर्जमाफीच्या संदर्भातल्या कमिटीमध्ये स्थान देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. अशा चांगल्या गोष्टी सांगायची सोडून साले रडत बसतात. हा जो शब्द आहे ना, हा शब्द ही मानसिकता दाखवतोय. हा सत्तेचा जो काय एक शिरपच्च्यात गेलेली हवा आहे ना, ही हवा दाखवते की आता काही नाही, आता मशीनचं बटन दाबलं की आपल्यालाच मत मिळणार आहे, अशी जी काही भूमिका झालेली आहे ना, की त्याच्यामुळे ही शेतकरी वर्ग आणि काय होते की सातत्याने हे सकारात्मक ठीक आहे, सकारात्मक जरूर असावी, सकारात्मक विचारात असावी, सकारात्मक तुमच्या निर्णयात असावी, सकारात्मक तुमच्या प्रशासनात असावी, पण सकारात्मकता ही खोटं बोलून रेटून सांगण्यात सकारात्मक नसावी. आणि हे शिकवण्याची जर कार्यशाळा त्या ठिकाणी राबत असेल तर हा खरा सगळ्यात मोठा धोका आहे. ठीक आहे, आपण पाशा पटेल यांच्याकडे जाऊया. ते संघाच्या आणि भाजपच्या कार्यशाळेत किती गेले हा प्रश्नच आहे, पण तरी त्यांना हा प्रश्न विचारूया. पाशा पटेल, जसं आता संजय मिस्किन म्हणतायत की ही कार्यशाळा अशी तर नव्हती ना की शेतकऱ्यांचं रडगाणं हे कसं वाऱ्यावर सोडायचं आणि त्यांना कसं बनवायचं आणि खोटं त्यांना कसं पटवून द्यायचं किंवा त्यांचं काही झालंच नाही आहे, त्यांचं काही नुकसानच होत नाही आहे, यासाठी ती होती का, असा जो प्रश्न उपस्थित होता आहे त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे. कारण प्रश्न असा आहे की थोड्याच दिवसांनी म्हणजे महिन्याभरानी मुख्यमंत्री भाजपची संवाद यात्रा काढणार आहेत. जवळपास 25 लाख शेतकऱ्यांपर्यंत तुमचा पक्ष पोहोचणार आहे आणि त्याआधी अशी सुरुवात रावसाहेब दानवे यांनी केली आहे. कसं आहे की ती कार्यशाळा नव्हती, ते बबन लोणीकर साहेबांच्या संपर्क कार्यालयाचं तिथं उद्घाटन होतं आणि त्याचबरोबर जे वर्षभर भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी जे कार्यकर्त्याची निवड करायची ती त्या बैठकीमध्ये हा विषय निघालेला होता. आणि मग ते सगळे कुटुंबातली मंडळी होते. हो, तुम्ही एक नवी माहिती दिलेली आहे. आतापर्यंत मराठवाड्यामध्ये बबन लोणीकर विरुद्ध रावसाहेब दानवे असा एक मोठा वाद भाजपमध्ये आहे अशी चर्चा होती आणि मग त्या वादातूनच तर ही फोडणी मिळाली नाही ना. नाही, असं आहे की ते वाद की जे तुम्ही काय करता माहित नाही मला, परंतु आमच्यामध्ये असं काही वाद वगैरे काही नाही. ते दोन्ही नेते जालना जिल्ह्यातले एका दिलाने एका मनानं काम करत असतात, म्हणून तर तिथं काही गोंधळ कधी झालेलं तुम्ही पाहिलेलं नाही आतापर्यंत. गेल्या 15-20 वर्षामध्ये बबन लोणीकर आणि रावसाहेब दानवे दोघं जे काम करतात त्या कामामध्ये कधीही असं हे दिसलेलं नाही की ह्या दोघांमध्ये मतभेद आहेत असं. आणि जर समजा मतभेद असते तर बबन लोणीकरांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी रावसाहेब दानवेला बोललंच गेलं नसतं. त्यांनी तिथे बोलवलेलं होतं आणि बोलून मग बोलवून हा कार्यक्रम झाला.
नाही आता कसं अशी जी आता एकदा काय सांगितले की समजा अनावधानाने गोष्ट केलेली आहे तिची माफी स्वतः त्यांनी माफी पत्र पाठवलं ना तुमच्याकडे किंवा मी शेतकऱ्याची माफी मागतो म्हणून. आता एवढं सगळं माफी मागतो म्हटल्यानंतर आपण पुन्हा तो विषय लावून धरणं ते बरोबर नाही. विषय या निमित्ताने विषय जे समजा आपण चोरीच्या संदर्भामध्ये काढलेला आहे त्या विषयावर जर चर्चा करायची असेल तर आता 31 मे पर्यंत तूर खरेदीचा जो निर्णय लांबवलेला आहे सरकारने त्याचं कौतुक करावं लागणार आहे. ठीक आहे. पाशा पटेल भाई जगतापांना तुम्हाला काही विचारायचं आहे? पटेल एक माझा फक्त प्रश्न आहे आणि तो एका पामराचा प्रश्न आहे. कारण पाशा पटेलांनी ज्या वेळेला शेतकऱ्यांची दिंडी काढली होती आणि अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला होता आणि त्यावेळेला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ह्या महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये तेव्हाही आत्महत्या होत होत्या ज्या आम्ही अनेक वेळा मान्य केलं आहे. पाशा पटेलजी मला फक्त एवढ्याच गोष्टीचं उत्तर आपल्याकडनं हवं आहे. आपण ज्या पद्धतीने आज समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहात स्वतःच्या हृदयावर हात ठेवा पाशा पटेल. तुमच्यातला जो शेतकरी आहे मला खात्री आहे त्याला वेदना होत असतील. मी जाहीररित्या बोलतो इथे आणि तुम्ही ते सांगा. मला तर असं वाटतं तुम्ही जे बोललात त्याच्यामध्ये तथ्य आहे. इथे योगेश पांडे सुद्धा म्हणाले, ताईंनी सुद्धा उल्लेख केला, जे कार्यकर्त्यांसमोर भविष्यामध्ये कसं सामोरं जायचं, कसं खोटं बोलायचं, काय काय सांगायचं ह्याचं प्रशिक्षणच ते देत होते. त्यामुळे ते अनवधानाने आलेलं नाही जसं तुम्ही म्हणताय तसं. ते सांगत होते की कशा पद्धतीने तिकडे देशाचे पंतप्रधान खोटं बोलतायत, रेटून बोलतात आहेत, ते शिवराळ भाषा वापरतात आहेत. त्याचंच प्रतीक इकडे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आमचे चांगले मित्र एकेकाळचे, आजही मित्र आहेत असं आम्ही समजतो, परंतु आम्ही शोधतो आमचे देवेंद्र फडणवीस मित्र त्यावेळचा सोज्वळ माणूस आज काय दिसत नाही त्यांच्यामध्ये, आज काय दिसत नाही. आज त्यांचे तेवर बघायला गेले तर आम्हाला विरोधकांना तर त्यांनी शिव्या द्याच, तुम्ही काय हरकत नाही आम्हाला शिव्या द्या, परंतु जी शिवराळ भाषा देशाचे पंतप्रधान वापरतात आहेत, जे राज्याचे प्रमुख वापरतात आहेत, किंबहुना दानवे हे सांगण्याचा प्रयत्न करता येतात कार्यकर्त्यांना, कुणाची पर्वा करू नका, शेतकऱ्याची, बळीराजाची, कष्टकऱ्याची कुणाची पर्वा करू नका. बस आम्ही जे बोलतोय ते तुम्ही लोकांना सांगा किंवा अशा पद्धतीने तुम्ही खोटं आणि रेटून बोला. असंच तर हे प्रशिक्षणाचा हा एक वर्ग नाही का पाशा पटेलजी? पाशा पटेल उत्तर द्या. नाही भाई, मी काय म्हणतो ऐकून घ्या की ते प्रशिक्षण वर्ग नव्हतंच भाई, ते कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनासाठी आमच्या परिवारातली सगळे आमच्यावर काम करणारी जी मंडळी आली होती ती आता योगायोगानं आली होती. तर त्याच्यामध्ये विस्तारकांचे नाव घेण्यासाठी ती बैठक म्हणजे ते कार्यक्रम हातामध्ये घेतला दानवे साहेबांनी आणि मग एखाद्या कार्यकर्त्याने प्रश्न विचारल्यानंतर ते लांबत गेले आणि त्यांनी कबूल केलं ना. आता त्यांनी आता सांगितलंय की बाबा शेतकऱ्याची मी माफी मागतो म्हणलेलं आहे, त्यांनी तर माफी मागितली, त्यांच्या वतीनं आम्ही सुद्धा माफी मागतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या भाई की हा विषय जर सोडला तर आता 31 मे पर्यंत तूर खरेदीचा निर्णय पुन्हा अजून जमलं तर पुन्हा सुद्धा तारखा वाढवून घ्या, म्हणजे तारीख वाढवून घ्यायचा निर्णय करून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पहिल्यांदा मला एक मिनिट बोलू द्या ना, मला एक मिनिट बोलू द्या ना, मला एक मिनिट बोलू द्या भाई. चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं लागतं. चांगली गोष्ट अशी आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 2 लाख क्विंटल पेक्षा कधी तूर जास्त खरेदी केलेली नव्हती. आता यावर्षी झालीच नव्हती. आमच्या वेळी झाली असती तर आम्ही केली असती. पाशा पटेल ऐका ना, तुम्ही तुमचा पुण्याचा मुक्काम जरा कमी करा आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी, राज्यासाठी तुम्ही सर्वत्र आढावा घ्या, फिरा. पुण्याचा मुक्काम कमी करा, तुम्हाला शेतकऱ्यांची खरी परिस्थिती कळेल. जी पूर्वी करत होतात ते, जे पूर्वी तुम्ही करत होतात ते, आणि आम्ही आरोप करतच नाही. तुमचा पुण्याचा मुक्काम करा, कमी करा, जुने पाशा पटेल आम्हाला मिळतील. पाशा पटेल 2 वेळाची तूर खरेदीच्या तारखा ज्या हे वाढवलं
ते त्यांनी काय स्वतःहून, तुम्ही त्यांची वक्तव्य ऐका ना, मुख्यमंत्र्यांची वक्तव्य ऐका ना, काय झालं तरी करणार नाही. परंतु संघर्ष यात्रा आम्ही काढली, बच्चू कडूने त्या ठिकाणी आंदोलन केलं, यांनी आंदोलन केलं आणि या सगळ्या आंदोलनाच्या दबावामुळे हे सगळं तुम्ही म्हणताय 31 तारीख आणि वाढवण्यात आहे. नाहीतर तूर टाकाच तूर लावून देत नव्हते तुमचं सरकार, तुमचे मुख्यमंत्री. बोला बोला पाशा पटेल बोला. मला पण बोलू द्या ना भाई, मला पण बोलू द्या ना प्लीज, मला पण बोलू द्या ना. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जर म्हणताय ना की आम्हाला तो पाशा पटेल पाहिजे, भाई मी जेव्हा विरोधात होतो तेव्हा संघर्ष करत होतो. भाई आता मी इकडे काय जर मला बोलू देणार आहे का? मला बोलू देणार आहे तर मी बोलतो. बोला बोला बोला. आता आमचं पक्ष सत्तेमध्ये आलेले आहे, आमचे सहकारी मंत्री झालेले आहेत. आम्ही जे पहिले रस्त्यावर बसून जे ओरडत होतो ते आता आम्ही आमच्या मंत्र्याच्या कानामध्ये सांगतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की 2 वर्षामध्ये सगळे काही प्रश्न सुटतील असं मी सुद्धा मानणार नाही. आम्ही जी मांडणी करत होतो ते प्रश्न 2 वर्षामध्ये सुटतील असं मी मानणार नाही. याला खूप वर्ष जावं लागणार आहे, खूप दिवस जावं लागणार आहे. आणि मग आता माझी समाधानासाठी तुम्हाला सांगतो, मी माझं समाधान सांगतो तुम्हाला. माझं समाधान असं आहे की मी आमच्या मंत्री महोदयांना सांगितलं की 2007च्या नंतर निर्यात डाळ झालीच नाही, की तूर निर्यात करायचं, तूर डाळीचं निर्यातीचा निर्णय घ्या. आमच्या मंत्र्यांनी बरोबर केंद्रामध्ये जाऊन सांगितलं की निर्यातीचा विषय करावा लागणार आहे. तो विषय झालेला आहे. आपल्या इथं जे स्टॉक लिमिट असायचं पहिलं, त्या स्टॉक लिमिट मध्ये नाही पाशा पटेल, प्रश्न तुरीचा नाहीये, प्रश्न तुरीचा नाहीये. तुम्ही आता सरकारला, तुमच्या पक्षाला जॉब विचारला पाहिजे. व्हाया पुणे तुम्ही जॉब विचारू नका, थेट विचारा. रावसाहेब दानवेंना विचारा, मुख्यमंत्र्यांना विचारा, व्हाया पुणे विचारू नका. त्यात काय अर्थ नाही. नाही बरोबर आहे आशिषजी. मी काय म्हणतो तुम्हाला की एक मिनिट आहे का की सरकारने, तुम्ही आता सगळेजण मिळून सरकारने काही केलंच नाही या पद्धतीनं जे सुरू केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की 2007 मध्ये जी निर्यात बंदी झाली होती ते आता उठवायचा निर्णय झालेला आहे, स्टॉक लिमिट वाढवायचा निर्णय झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न सुरक्षेमध्ये गहू, तांदूळ आणि ज्वारी खरेदी केली जाते. त्याची जर समजा डाळी खरेदी केल्या तर एवढा मोठा ग्राहक एकदाच मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या होऊ लागलेल्या, पॉझिटिव्ह गोष्टी होऊ लागल्या, त्याची चर्चा व्हायला पाहिजे ना. ठीक आहे पाशा पटेल, तुमची अडचण आम्ही समजू शकतो. रावसाहेब दानवेंना वाचवणं कठीण आहे, कारण जेवढं तुम्ही आता तुमचा पक्ष, तुम्ही मुख्यमंत्री त्यांना वाचवतील तेवढं आता भाजपचं नुकसान होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. पहिल्यांदा गेल्या 2.5-3 वर्षामध्ये भाजप, सत्ताधारी पक्षाविरोधात, राज्य सरकार विरोधात रस्त्यावरती ठिकठिकाणी निदर्शनं, आंदोलनं झालेली आहेत. पहिल्यांदा झालेलं आहे. त्यामुळे धोक्याची घंटा आहे. याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, भाजपनंही विचार करावा, हे स्पष्ट दिसतंय. मी ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा करणार आहे. ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं का? 95% लोक म्हणतायत होय, शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं. पुन्हा भेटूया ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. योगेश पांडे, ज्या पद्धतीनं भाजप रावसाहेब दानवेंचं समर्थन करत आहे की त्यांचा राजीनामा वाचला पाहिजे, राजीनामा होऊ नये, पण जितका वेळ त्यांचा राजीनामा होणार नाही तितकं हे आंदोलन पेटेल असं वाटतंय तुम्हाला? कारण शेतकऱ्यांच्या भावना तीव्र दिसत आहेत. नाही, शेतकऱ्यांना कोणी गृहीत धरू नये. यांना काय वाटतंय आता पुढं निवडणुका नाही आहे, हे जे सगळं चाललंय की 2 वर्ष अजून निवडणुकीला वेळ आहे, काय होत नाही, काही बोललो काही केलं चालतं, तसं नाही. शेतकरी जर रस्त्यावर उतरला तर यांना 8 दिवसात घालून टाकेल शेतकरी. त्यामुळे यांनी जे डोक्यातनं काढावं, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावे. शेतकऱ्यांचे 2-3 मुद्दे प्रमुख, त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं. 2.5 वर्ष त्यांनी काय केलं आहे, येऊन जाऊन त्यांचं ते 2 गोष्टी सोडल्या, जलतू शिवार, त्याच्या पुढे याचा गाडा सरकत नाही. आपण जर ग्रामपातळीवर जाऊन बघितलं, शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहे ते हाताळण्यात सरकार प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल, अयशस्वी ठरलं आहे. ठीक आहे संजय मिश्किन, शेवटी काय म्हणाल? सरकारनं प्रायश्चित्त करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी का आता?
कर्जमाफी हा तर कर्जमाफी ही सगळ्या महाराष्ट्राची मागणी आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची देखील मागणी आहे. त्याच्यावरती सरकारने निश्चितच लवकर निर्णय घ्यावा आणि गंभीराने विचार करावा. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मी शेवटी एकच सांगेल आशिषजी, की ज्यावेळेस यश मिळतं ते यश संयमानं कसं पचवायचं असतं ही आता शिकण्याची वेळ आता दानवेंच्या हाताखाली वागणाऱ्या अनुयायांकडे आलेले आहे. कारण ह्या महाराष्ट्राच्या किंवा या देशाच्या राजकारणामध्ये एक सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे की इथली भारतीय जनताची मानसिकता अशी आहे, महाराष्ट्रीयन जनतेची मानसिकता अशी की पॉलिटिकल करप्शन ते थोडंफार इकडे तिकडे सहन करतील, थोडा त्याला वेळ देतील, ठीक आहे बाबा सुधरेल या भावनेतून. पण पॉलिटिकल आरोगन्स जो आहे ना, की राजकीय घमेंड जे आहे ना, ती राजकीय घमेंड महाराष्ट्रातली जनता काही देशातली जनता ही भारतीय जनता कधीच स्वीकारणार नाही. ही भारतीय समाजाचं मन नाही. इथल्या राजकारण्यांनी संयमीच असावं. इथल्या राजकारण्यांनी पारदर्शकतेसोबत आपल्या विचारांचं एक आदान प्रदान करण्याची भाषेची एक शैली असावी आणि ती शैली अशा पद्धती वंचितांना पीडितांच्या विरोधात जाऊन भाषण करणारी नसावी. शब्द नसावेत, त्या शब्दातून कुणाचं मन दुखवणार नाही. शेतकरी हा तर इथला मोठा वर्ग आहे, हा बळीराजा आहे आणि हा शेतकरी इतका काबाड कष्ट करत असताना त्यांच्याविषयी अशा प्रकारचा शब्द वापरून त्यांना नाउमेद करणं आणि आणखीन आत्महत्यास प्रवृत्त करणं की आता आपल्या पाठीशी मायबाप सरकार राहिलंच नाही, ही जर भावना जर शेतकऱ्याची जागी झाली तर आत्महत्यांचा आकडा उद्यापासून वाढायला सुरुवात होईल. कारण आता असं वाटतं की बाबा काहीतरी कोणतरी करण्याला आलेलं आहे, हे सरकार आपल्यासाठी काहीतरी करू शकतं. ही जी काही आत्मविश्वासाची भावना बळाली होती, या आत्मविश्वासाला मला वाटतं हा तडा देणारा हा विधान आहे दानवेंचं आणि हे निश्चितच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुर्दैवी आणि हे खूप घटनाबाह्य जरी आता ठरवता येत नसलं कसं आहे काय आहे. कारण ते कुठल्याही प्रदेशाध्यक्ष आहेत, ते कुठल्या मंत्रिपदावर नाहीत. मंत्रिपदावर असतील निश्चितच ते शपथेचा भंग करणार ठरलं असतं, ते घटनेच्या चौकटीत त्याला तोडलं गेलं असतं. परंतु दानवेंसारख्या व्यक्तींना असं करून शेतकऱ्यांना नाउमेद केलंय ही निश्चितच खेदाची आणि चिंतेची बाब आहे. कदाचित यामुळेच मोदी सरकारमधून त्यांचं राज्यमंत्रीपद काढून त्यांना राज्यात पाठवलं असावं. कारण आतापर्यंत जर का मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून राहिले असते तर किती वेळा मोदी सरकार तोंडावर आपटलं असतं कोण जाणे, अशीही टीका होते ताई. खरंय ना, खरंय. म्हणजे मला आता दानवे इतकं कॉन्फिडेंटली काय सांगतायत, एकदा ते सांगतायत लक्ष्मी आली तुमच्या घरात, EVM मशीन आहे त्याचं टेक्निक त्यांना जमलेलं आहे, डिमॉनिटायझेशन करून पैसे स्वतःकडे भरपूर घेतलेले आहेत आणि पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे की आम्ही आता याच्यापुढे कुठल्याही निवडणुका हरणार नाही, हा कॉन्फिडन्स त्याच्यात त्यांना राजकीय आत्मविश्वास इतका आहे की त्यामुळं रावसाहेब दानवेंनी हे बेताल वक्तव्य केलंय असं जरी म्हणायचं म्हटलं तरी ते म्हणता येत नाही. कारण प्रश्न हा बळीराजाचा आहे, अन्नदात्याचा आहे, शेतकऱ्याचा आहे. अशा पद्धतीनं की जेव्हा तो कर्जबाजारी शेतकरी कर्जमाफीसाठी आस लावून बसलेला आहे सरकारकडं आणि सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे त्यांना शिवी हासडतायत आणि ती सुद्धा शिवी ज्या पद्धतीने त्यांनी हासडलेली आहे ती खेदजनक आहे. त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं का? 93% लोक म्हणतायत होय, शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या रावसाहेब दानवेंनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपद सोडावं. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.